जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. ब्रह्मपुत्र ओलांडून कर्णाचा ताफा प्रागज्योतिषपूर नगराला वेढून आणि भगदत्ताचा पराभव करून ताफा पुढे निघाला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. भगदत्ताचा पराभव आणि त्यानंतर पूर्व दिशेला सैन्याने चालायला सुरुवात केली आणि गंगा काठेवर थोड्या दूरवर त्यांना वसलेलं दिसलं कालिका देवीचं कालिकानगर. वंग देशाचं हे राजनगर. याचे दोन बंधू राज्य करायचे, एक समुद्रसेन आणि चंद्रसेन. भल्यापैकी ख्याती होती या दोन्ही भावांची. विजया मार्गक्रमणाची त्यांना काही चाहूलही नव्हती. त्यांना दूरदूरपर्यंत माहिती नव्हतं की राजदंडाच्या मानासाठी कर्ण संपूर्ण फौज फाट्यासह विजय करायला निघालेला आहे. तसं हे राज्य फारसं मोठंही नव्हतं. सागरासारखी अफाट असणारी कर्णाच्या सेनेला हरवण्याचं स्वप्न देखील त्यांनी कधी न पाहिलेलंच त्यांच्यासाठी बरं होतं. तरी सुद्धा त्यांच्या सैनिकांनी समुद्रसेन आणि चंद्रसेनाने निकराचा लढा दिला. पण या युद्धात चंद्रसेन मारला गेला. समुद्रसेनही मूर्छित होऊन पडून राहिला. शस्त्रासमवेत त्यानं शरणागती पत्करली आणि वंग देश पडला. तसा तर तिथून पुढला मार्गक्रमण करणं गरजेचं होतं, पण कर्णाच्या आग्रहाखातर संपूर्ण सैन्य तिथंच विसावलं. सागरासारखा विशाल पाथा आणि त्याचा धो धो घोंगावणारा आवाज एक सागर संगीत तयार करत जात होता. कालिका नगरात तळ ठोकला गेला. सकाळी शोण उठला, पण त्याला कर्ण दूरदूरपर्यंत दिसतच नव्हता. तो घाबरला. त्याला वाटलं सैन्याची रचना करायला कर्ण कदाचित सैन्यात गेला असावा, पण तो दूरदूरपर्यंत त्याला कुठंच दिसत नव्हता. तो थांबला. त्याला धडकी भरली. गेल्या काही दिवसांमध्ये द्वैतवनात झालेल्या प्रकारानंतर सर्वत्र शत्रू झाले होते. कुठं कुणी घातपात तर नाही ना केला, अशी शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली. शोणानं सगळीकडे आपले हेर पाठवले. चौकशी करायला सांगितलं. सेनापतीशिवाय सैन्य पुढे कसा जाणार असा एक मोठा प्रश्नही उभा राहिला. पण हेर दूतांपैकी एक कीर्तिध्वज परत आला. त्याच्या चेहऱ्यावर ताण नव्हता, स्मित हास्य होतं. त्यामुळे काही आकरीत घडलं नसावं हे शोणाच्या लक्षात आलं. तो पुढं होत म्हणाला, महाराज नदीकाठी पाण्यात उभे आहेत. ते अर्घ्यदान करत होते सूर्यदेवाला आणि त्यात खंड नको म्हणून मी त्यांना चाहूल न लागू देताच परत आलोय. काळजी नसावी, महाराज एकदम सुरक्षित आहेत. हे ऐकून शोणानं सुटकेचा निश्वास सोडला. राजदंड हाती घेतल्यापासून कर्णानं कानात वारा शिरल्यासारखं यश संपादन केलं होतं. ऐन ना केन प्रत्येक तऱ्हेने त्यानं प्रयत्न केले होते. वडीलधाऱ्या माणसानं कुरू होण्यापासून तर पहिला की शेवटचा यावर भर सभेत शाब्दिक द्वंद्व केलं होतं. पण कर्णानं खऱ्या अर्थानं एक एक नगर, एक एक राज्य जिंकत त्याचं सामर्थ्य सगळ्यांना दाखवून दिलं होतं. महारथी कर्ण.